सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 9. मला दाढी नाही, मी साधासुधा आहे, बुवा नाही. स्वामी स्वरूपानंदांचे एक सच्शिष्य श्रीयुत ल.रा. फडके उर्फ स्वामी अमलानंद यांचा मुलगा चिरंजीव पुरुषोत्तम फडके याच्या बाबतीत घडलेली ही घटना. आपले वडील स्वामीमय झाले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या बरोबर सारखं स्वामींबद्दल बोलतात, स्वामींचे चमत्कार वर्णितात, सारखं स्वामी स्वामी असं करतात. हे स्वामी स्वरूपानंद आहेत तरी कसे ते एकदा पाहावं असं ह्या मुलाला वाटलं. चिरंजीव पुरुषोत्तमाची BAची परीक्षा संपली होती. ट्रीपसाठी म्हणून रत्नागिरीला जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं अशा हेतूनं तो मुंबईहून पावसला यावयास निघाला. घरातून निघताना चिरंजीव पुरुषोत्तमनी स्वामी कसे असतील, कसे बोलतील, कसे वागतील इत्यादी संबंधी काही कल्पना करून घेतली होती. सर्वसामान्य बुवांना दाढी असते, दाढीशिवाय बुवा नाही म्हणून त्यांना दाढी असेल. बुवांना कफनी असते, तशी त्यांनी कफनी घातली असेल. सर्वसामान्य बुवा बोलतात तसंच ते बोलतील इत्यादी स्वरूपाच्या त्याच्या कल्पना होत्या. त्यातून प्रवासातच अशा कल्पना त्याच्या मनात 4-5 वेळा तरी येऊन गेल्या होत्या. चिरंजीव पुरुषोत्तम पावस मुक्कामी आला. दर्शनासाठी म्हणून स्वामींच्या खोलीत गेला, बाकावर बसला. ओळख आणि तदनुषंगानं इतर सर्व बोलणं झालं. लागलीच स्वामी त्याला म्हणाले, मला दाढी नाही, मी साधा आहे, बुवा नाही. चिरंजीव पुरुषोत्तम फडके ह्या उत्तरानं अगदी स्तिमित झाला. आपले वडील स्वामी स्वामी करतात, ती व्यक्ती साधीसुधी नाही याची पूर्ण कल्पना स्वामींचं दर्शन घेतल्यावर त्याला आली होती. पुरुषोत्तमनं नंतर स्वामींजवळ अनुग्रह मागितला होता. दुपारी पुन्हा त्याकरता म्हणून तो स्वामींच्या खोलीत गेला. स्वामीजींनी त्याला सोहम प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून अनुग्रह दिला. नंतर नित्यपाठ हाती दिला, उघडायला सांगितला, त्यातील 2 ओव्या वाचायला सांगितल्या. पुरुषोत्तमनं ज्या ओव्या वाचल्या त्या अशा: तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची ही मानसे, उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा, करीती माझा. पुरुषोत्तमचं या ओव्यांचं वाचन संपलं आणि स्वामी त्याला नामघोषू म्हणजे काय ते सांगू लागले. आपला नामघोष म्हणजे टाळ मृदंग, झांजा, चिपळ्यांचा नाही. आपला नामघोष म्हणजे असं हे सोहम. असं म्हणून स्वामींनी पुन्हा एकदा त्याला सोहम करून दाखवलं. यानंतरचा प्रसंग. सद्गुरूंचं उच्छिष्ट म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे उपदेशाचे शब्द. श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी
MSc हा बुद्धिनिष्ठ पण भाविक तरुण स्वामी स्वरूपानंदांचा शिष्य. कॉलेजच्या दीर्घ मुदतीच्या सुट्टीत हा तरुण साधक परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या सेवेसाठी म्हणून पावस मुक्कामी जात असे. त्याच्या ह्या सेवेत ह्या तरुणाला आलेले स्वामीजींचे अनुभव आणि त्यात झालेलं स्वामींचं दर्शन ह्या संबंधी एक सुरेख लेख स्वामी स्वरूपानंद स्मृती सौरभ या ग्रंथात आलाय. श्रीयुत प्रमोद कुलकर्णी यांनी स्वामींना एकदा उच्छिष्ट मिळावं अशी विनंती केली. तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले, गुरूंचं उच्छिष्ट घेण्याची पूर्वापार प्रथा आहे, पण उच्छिष्ट म्हणजे उष्टावलेलं अन्न नव्हे, तर त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे उपदेशाचे शब्द होत. म्हणून सद्गुरूंच्या उपदेशाचं पालन करणं म्हणजेच उच्छिष्ट घेणं होय. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 9. उद्या ऐकूया याचा भाग 10. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.